इम्रान भाई आपणास विनंती करतो अप्रोच जायचं आहे 2000 रुपयाचं पारितोषिक अर्थात इम्रान भाई कोणकर यांच्याकडून देखील असणार आहे अप्रोच साठी आणि पब्लिक कॅचला कोण होता ऑडियन्स पब्लिक मध्ये घेतलेला कॅच दानिश आपण या प्लीज बरकतजी पाते यांच्याकडून दानिशच्या एका षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक होतं आणि अर्थात अप्रोच बी आपल्या दिशेने येतोय इथं आपण पाहिलं तर पब्लिक कॅचला कोण ऑडियन्स अर्थात तुम्ही व्यासपीठावर आहे प्लीज बरकतजी पाते आपण विनंती करतो क्रीडा रसिकांनी देखील एक सुंदर झेल टिपला आणि 500 रुपयाचं पारितोषिक फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या माध्यमातून धन्यवाद काय जबरदस्त मॅच आपण पाहिली उपांत्य फेरीच्या सामन्याला सुरुवात होते ओव्हर टू अर्थात सिद्दीक मेमन धन्यवाद शुक्रिया वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का इस टूर्नामेंट के अंदर सेमीफाइनल का मैच चल रहा है और बैटिंग की टीम आप देख रहे हैं बहुत अच्छा स्ट्रोक है एक कवर के सर के ऊपर से 1 बाउंस 2 बाउंस गेंद बहुत के बाहर मुस्तकिम मुकादम का स्वागत है पहली गेंद पर छक्का दूसरी गेंद पर छक्का दादर के हैं शुभम यादव आप देख रहे हैं बहुत अच्छा खेल रहे हैं पहली गेंद पर छक्का लगाया दूसरी गेंद पर चौका लगाया है मुस्तकिम मुकादम का स्वागत इससे अच्छा नहीं हो सकता है मुस्तकिम मुकादम रोहा के खिलाड़ी हैं मैन फ्रॉम रोहा कहा जाता है रोहा एक्सप्रेस और इनका स्वागत 2 गेंदों में 1 छक्का और 1 चौके के साथ किया और ज्यादा सफल हो गए थे मैदान के अंदर क्रॉस स्टंप जाकर गिरने की कोशिश की गेंद जाकर शरीर पर टकराई है कोई रन नहीं कोई नुकसान नहीं आप देख रहे हैं मैन फ्रॉम दादर स्ट्राइकिंग पर शुभम यादव सेमीफाइनल का मुकाबला मैदान के अंदर जारी है मामा भांजे बनाम बालजाई का बीच में मुकाबला बहुत अच्छा मुकाबला मामा भांजे बनाम आई बालजाई का मुकाबला चल रहा है बैटिंग करने वाली टीम आई बालजाई के आप देख रहे हैं 3 गेंदों में खास करके 10 रन बने हैं बगैर किसी नुकसान के शुभम यादव तैयार सुंदर है हल्के हाथों के साथ खेलते में ऑन साइड की तरफ गेंद आ रही है नौकर की तरफ शुभम यादव का आप देख रहे हैं सुंदर फील्डिंग करते हुए 1 रन जाने दिया 1 रन के 7 रन छक्के में इजाफा रन संख्या कुल मिलाकर 4 गेंदों का खेल समाप्त है पावर प्ले में 11 रन बने हैं करून मंचावरती ज्यांचं सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे सरफराजभाई बेबल या ठिकाणी सुट्टी केली त्यांचा यथोचित सन्मान या मंचावरती केलं जाणार आहे मंचावरती आपण बघतोय सन्मान्य आदरणीय या स्पर्धेला सदिच्छा भेटण्याकरता सरफराजभाई बेबल जोडलेले आहेत त्यांचं यथोचित सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केलं जातंय मान्यवरांच्या शुभ हस्ते खास करून या स्पर्धेचे शिल्पकार या स्पर्धेचे आयोजक वहाबभाई बेबल यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय मैदान की तरफ भी में देखे गेंदबाजी करने के लिए और द विकेट सुंदर हल्के हाथों के साथ खेलना चाहते थे गेंद टप्पा करने के बाद ज्यादा स्विंग हो रही है गेंदों की बात की जाए तो 5 गेंदें समाप्त है 5 गेंदों के अंदर 11 रन बने हैं शुभम यादव की बात की जाए तो नॉन स्ट्राइक गेंद पर है जिन्होंने 1 छक्का लगाया है 1 चौका लगाया है फील्डिंग देखिए फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी है शॉर्ट हैंड पर खिलाड़ी है पॉइंट पर खिलाड़ी है मिड ऑफ पर खिलाड़ी है एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी है गेंदबाजी करने के लिए गेंदबाज मुस्तकिम मुकादम सुंदर है शरीर कहां पर था बल्ला कहां पर था आड़ेबंदी का इस्तेमाल कर रहे थे ऑन साइड पर खेलने की कोशिश है गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्ताने में जाते हुए आई बाल्टी की रन संख्या पहले ओवर का खेल समाप्त है 11 रन बने गए बगैर किसी नुकसान के सलामी के प्रारंभिक बल्लेबाज बहुत अच्छा खेल रहे हैं मैच के अंदर सेमीफाइनल का मुकाबला है मैदान के अंदर चर्चा जारी है एक छोटा सा ब्रेक लेंगे गाने के साथ वापस आने वाले हैं पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आपण बघतोय फ्रेंडशिप कप 2022 चा महासंग्राम गोविंदभाई खोत आणि वाहकभाई बेबल यांच्या माध्यमातून एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा पवन तलावाच्या या ऐतिहासिक मैदानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या चिपळूण तालुक्यामध्ये सुरू आहे टेलिफिकेट यांच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला बघायला मिळत आहे आणि गोलंदाजीमध्ये शुभम जाधव यावेळेला कोलवर टप्प्यात टाकलेला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता चेंडू बॅटवरती नीट साईड येत नाहीये चेंडू जाते एक्स्ट्रा कव्हरला एकेरी धाब्याने धावसंख्या भरते धावसंख्या पोहोचले ती 12 वरती हा कोलवर टप्प्यावर टाकलेला चेंडू होता आता मैदानात जी टीम आपण बघतोय आई बालजाई माणगाव
खरं तर शिवाजी पार्क मध्ये खेळणारे सर्व खेळाडू आहेत नरेश 11 या संघाच्या नावाने तिथे खेळतात, परंतु इथे आई वालजाई माणगाव संघाच्या संघामध्ये समाविष्ट आहेत आणि त्या संघाच्या नावानं या ठिकाणी आता ते खेळतात. आता ही जोडी बघा मैदानामध्ये जर बघितलं तर शुभम जाधव फलंदाजी करण्याकरता शुभम यादव, दुसऱ्या बाजूला आदित्य आपल्याला पाहिलं तर डावकर फलंदाज आहे, त्यावेळेला स्ट्रायकर इनला आहे. अभि चेंडू आहे, फटका तितकासा चांगला नाही, बघूया काय घडतंय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पडून त्याच्यापासून दूर आहे. आतापर्यंत आदित्यने जे बॅटिंग केले त्यामध्ये ब्लाइंड स्ट्रोक आपल्याला बघायला मिळतात. पुस्तकाचा चेंडू ऑप्टनच्या बाहेरचा होता, त्यावेळेस देखील त्याने जो फटका खेळला तिथेही त्याची नजर चेंडूवरती नव्हती. आता जर बघितलं तर चेंडू खेळत असताना हुकचा फटका खेळत असताना देखील चेंडूवरती नजर नाहीये आणि त्यामुळे सर्व लक्ष असेल ते शुभम यादव वरती. आदित्य चांगला फलंदाज आहे, परंतु कधी कधी जी सुरुवात असते ती तितकीशी चांगली होत नाहीये आणि मग यावेळेला जो प्रयत्न होतो त्या प्रयत्नात तितकंच यश मिळत नाही. त्यामुळे सूर सापडणं गरजेचं आहे आदित्यला. चांगली गोलंदाजी शुभम जाधव कडून. यावेळेला ऑन साईडला फटका खेळलेला आहे, टायमिंग पुन्हा एकदा चांगलं नाहीये आणि मिड विकेटला घेतलेला चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय. शिरीषने घेतला आदित्य बॅक लवकर षटकारांची तुफान आतषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉल मध्ये जुगलबंदी. आपण पाहतोय गोविंदभाई खोत, वहाबभाई बेबल प्रेझेंट फ्रेंडशिप कप 2022 चा विहंग अद्भुत सोहळा. पाहूया याची दही याची डोळा. अतिशय सुंदर असं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. धावपळीवरती एकूण धावात त्या एकूण धावात त्या 14, एक गडी बाद 14. बाद झालेला फलंदाज आदित्य, त्याने धावा केल्या 2. शुभम यादव 1 चौकार आणि 1 षटकार असे खेळतोय व्यक्तिगत 12 या धावसंख्येवर. तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्याकरता रोहन भोसले. विराट कोहलीचा नंबर आहे, राहुल द्रविडचा नंबर आहे, रिकी पॉन्टिंगचा नंबर आहे. या नंबरवरती महान बॅट्समनने खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी निश्चितच केली. जबाबदारी मोठी आहे. पहिला गडी ज्यावेळेस 12 वरती बाद होतो, दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना त्यावेळेस जबाबदारी फार मोठी निश्चितच बॅट्समनच्या खांद्यावरती. शुभम जाधव अप्रतिम या ठिकाणी गोलंदाजी करतोय. समृद्धी दक्षकडे तो गोलंदाजी करेल. स्ट्रायकर रेनला बाहुबली खेळाडू मैदानामध्ये रोहन भोसले आणि एका बाजूला आपण बघितलं तर शुभम यादव. चांगला फटका ऑन साईडला खेळलेला आहे. मिडविकेटच्या दृष्टीने क्षेत्ररक्षक आपण पाहतोय उस्तितीने चेंडूवरती येतं, परंतु एक धाव काही रोखू शकत नाहीये. एकेरीने धावसंख्या वाढली, धावसंख्या पोहोचली होती 15 धाबा. एक गडी बाद 15. प्रथम फलंदाजी करत असताना आई वालजाई माणगाव. मिलिंद केळकर अतिशय उत्कृष्ट असं अंपायरिंगचे काम मैदानामध्ये करत असताना आपण पाहतो आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय आणि स्ट्रायकर फलंदाज आहे शुभम यादव. शुभम जाधव, शुभम यादव ही जुगलबंदी मैदानामध्ये. पूर्व टप्प्याला आणखी टाकलेला चेंडू सुंदर पद्धतीने यॉर्क केलेला चेंडू होता, फलंदाज होता बाद होईल. दुसऱ्या बाजूला रोहन भोसलेला परतावं लागेल रनआउटच्या रूपानं आणि मिडॉनमध्ये अप्रतिम अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे. अचूक ब्रेक अतिशय सुंदर प्रकारची होती आणि त्यामुळे फलंदाज बाद होतोय. लीज या विकेट जात. सभी दर्शकों का खिलाड़ियों का स्वागत है. आप देख रहे हैं फ्रेंडशिप कप 2022 सीजन 4 मुकाबला चल रहा है मामा मांझे 15 गांव धामन बनाम आई वालजाई मानगांव. मैदान के अंदर चर्चा भी जारी है. सुबह की चाय और बड़े लोगों की राय समय समय पर लेनी चाहिए, चर्चा होनी चाहिए, लेकिन चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए क्योंकि जब ज्यादा चर्चा होती तो खर्चा होता है. समय बहुत कम है. दूसरे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है. रन संख्या कुल मिलाकर 15 नए बल्लेबाज ओंकार मैदान के अंदर. बिल्कुल आप राय लेते तो राय कभी कभार सही भी हो जाते तो कभी कभार गलत भी हो जाते. ये सारी चीजें तो होगी मैदान के अंदर. शुभम जादव का ओवर अच्छा साबित होता हुआ. नए बल्लेबाज ओंकार नंबर 4 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं. रोहन भोसले बैक टू द टर्न चले गए. आदित्य का विकेट बिल्कुल गिरा है 2 पर और रोहन भोसले ने 1 रन बनाया. शुभम यादव एक इंपॉर्टेंट पारी अपनी टीम के लिए खेलते थे.
ओ दोस्त ब्यूटीफुल डिलीवरी, टिप्पा खाने के बाद थोड़ी नीचे रहती भी ऑन साइड की तरफ गेंद को पुल करना चाहते थे। इस पद का गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं है, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए रन की कोई गुंजाइश नहीं। 2 ओवर की कहानी, रन संख्या 7.5 के औसत से 15 रन और एक छोटा सा ब्रेक के साथ वापस आएंगे। सिद्दीक एक बार फिर हमारे साथ जुड़ने वाले हैं। थँक्यू. तुम्ही बघताय खूप चांगली स्पर्धा फ्रेंडशिप कप 2022 थरार तुम्हाला बघायला मिळतोय. मानाची स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. अनेक प्रेक्षक युट्यूब वरती या मॅचचा आनंद उचलत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. अनेक प्रेक्षक घरी बसलेले आहेत, अनेक प्रेक्षक आपल्या कामामध्ये आहेत, परंतु वेळेत वेळ काढून ठीक आहे मॅचचा आनंद उचलत आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मैदानामध्ये बॅटिंग करणारा संघ आपण बघतोय आई बालजाई मानगावचा संघ. 12 चेंडूमध्ये त्याने बनवलेत 15 धाबा आणि खास करून थोडीशी धीमी सुरुवात आहे. एक गडी बाद झालेला आहे. पहिला धक्का आपण बघितलं तर या मॅच मध्ये शुभम मैदानामध्ये आहे आणि बाद झालेला खेळाडू आपण बघितलं तर आदित्य बाद झाला आहे आणि दुसरा धक्का रोहन भोसले रनआउट झाला आहे. मैदानामध्ये ओमकार आणि खास करून या ठिकाणी शुभम यादव मैदानामध्ये आहे. 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धाबा. तिसऱ्या षटकाकरिता तयार होतोय रियान राजपूरकरला बघणार आहोत. खूप चांगली स्पर्धा, मानाची स्पर्धा. पहिला सेमीफायनलचा मॅच मैदानामध्ये चालू आहे. याच्या अगोदरचा मॅच तुम्ही बघितला अब्दुल कदीर विरुसेस सुधीर स्पोर्ट. पैसा वसूल मॅच झाला. टुर्नामेंट मधला एक दर्जेदार मॅच बघायला मिळाला. अनेक प्रेक्षकांच्या उपस्थितीमध्ये अनेकांना या ठिकाणी आजचा दिवस आनंद केला. अनेकांनी पारितोषिक लावले आणि त्या मॅचचा मजा जी घेतली ती पहिल्यांदा चिपळूणमध्ये बघायला मिळाली. खूप चांगला मॅच झाला. गोलंदाजी मार्कवर रियान राजपूरकर तयार होतो. या अंकामधला एक चांगला खेळाडू आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे. त्याच्याकडे प्रचंड वेगळे वेगळे गोलंदाजीचे टप्पे आहेत आणि जर बघितलं त्या खेळाडूला ऑलराऊंडर खेळाडू म्हणून बघितलं त्या संघामध्ये. बॅटिंग देखील करतोय, गोलंदाजी देखील करतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेमध्ये देखील त्याचा मोलाचा वाटा आहे. जास्त बेल जातोय. वेल कमी घ्या प्लीज. वेट जास्त जायला नको. मामा भांजे गोलंदाजी मार्कवर कंबॉक्स सेकंड रियान राजपूरकर. गोलंदाजी मार्कवर राऊंड विकेट. स्ट्राइक इन ओमकार करिता. चेंडू चांगला आहे, भन्नाट वेग आहे, लाईन चांगली. अकूट टप्प्याची गोलंदाजी ऑफ टपच्या बाहेर गोलंदाजी केली जाते. एस्टेनच्या मागे निखिल पारवे खूप चांगलं एक्स्ट्रिक्शन करतोय. तिसरं षटक तुम्ही बघताय. खास करून सेमीफायनलची पहिली इनिंग मैदानामध्ये चालू. बॅटिंग करणारा संघ आपण बघितलं तर मैदानामध्ये आई बालजाई मानगावचा संघ 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावांवरती स्ट्रगल करतो या मॅच मध्ये. सेमीफायनलचा मॅच तुम्ही बघताय. एका बाजूला आई बालजाई, दुसऱ्या बाजूला मामा भांजे. ज्या संघामध्ये महाड आणि रायगडचे अनेक खेळाडू खेळतात त्यांच्यावरती नजर आहेत. दुसऱ्या बाजूला दादरचे अनेक खेळाडू खेळतात त्यांच्यावरती नजर आहेत. धावसंख्येचा विचार केला तर 15 धाबा. तिसरं षटक चालू आहे. गोलंदाजी मार्कवर रियान राजपूरकर. राऊंड विकेट. अकोटाबादचा चेंडू आहे, 9 फुटाचा. ऑन साईडला चेंडूला खेळला आहे. लंगन बॉर्डरवरती चेंडू जात आहे. शुभम यादव चेंडू खाली येत आहे. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आहे. तोपर्यंत एक धाव पूर्ण केलेले आहे. एका धावानं संघाची स्थिती आपण बघितली तर 16 धावांवरती. तिसरं षटक तुम्ही मैदानामध्ये मार्कस बघताय. तिसरं षटक तुम्ही बघताय या ठिकाणी हाताळलं जात आहे रियान राजपूरकर ज्याने 2 चेंडू हाताळलेत आणि त्यामध्ये 1 धाव अजूनपर्यंत दिले. जो सलामीवरती आलाय शुभम यादव तो मैदानामध्ये अजून उभा आहे. राऊंड विकेट. वेगळा प्रयत्न आहे. टप्पा पडले तर थोडस जास्त बोलून घेणारा चेंडू ऑप्टमच्या खूपच बाहेर गेलाय. पंचांच्या दिशेने भरतायत म्हणजे व्हाईट बॉलचा सिग्नल आहे. दोन हात समांतर केले. पंचाने व्हाईट बॉलचा सिग्नल दिला आहे. मिस्टर एक्स्ट्राचा इशारा केला जातोय आणि मिस्टर एक्स्ट्राला धाबामध्ये भर पडली जाते. संघाचा स्कोर कार्ड आपण बघितलं तर तिसऱ्या षटकामध्ये 17 धाबा. नीलसन आकडा आलाय. 17 धाबा तुम्ही बघता स्कोर कार्ड वरती. गडी बाद झाले तर 2 गाड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर रियान राजपूरकर. शुभम यादव करता. चेंडू चांगला दाखवण्याचा प्रयत्न. मागे मिरान आगे. क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जेल जात आहे. चेंडू जात आहे. जेल पकडलं जात आहे. धक्का क्रमांक या मॅच मध्ये 3रा. फटका चांगला नव्हता म्हणून गमावा लागताय. टायमिंग चांगला नव्हता. विचार चांगले नव्हते. फलंदाज बाद होत आहे. मला वाटत नाही या फटक्याची गरज होती. कुठेतरी चुकलेत आणि या ठिकाणी निश्चित पल्लू स्कोपचा वापर करत होते आणि मागे जो क्षेत्ररक्षक मिरान होते ते क्विक होते आणि त्यानं 5 झेल पकडलाय. खूप मोठा धक्का या मॅच मध्ये. जो सेट कार्ड होता
त्याला माघारी परतावं लागतंय. तो बिल्कुल सबसे बड़ी बात है सेट बल्लेबाज, अगर वो बैक टू द पेवेलियन जाते तो समस्या नहीं है, लेकिन फिलहाल जिस इंटेंट के साथ आपने वो शॉट खेला था वो खराब था. सीधी उंगली से अगर गेंद निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की कोई जरूरत नहीं थी. ये शॉट खराब था. सेट बल्लेबाज बैक टू द पेवेलियन चले गए. क्या समझ गया, एक बार नहीं बार बार कर रहे थे गेंदबाज, खास करके रियान, उनको टैकल करने के लिए वो जा रहे थे. अब जाकर समस्या ये रहेगी, नए बल्लेबाज मैदान के अंदर आएंगे, नई कहानी शुरू हो जाएगी. दबाव बल्लेबाज के ऊपर रहेगा और रियान का कॉन्फिडेंस सातवें आसमान की तरफ जाएगा. निश्चित निश्चित खूप चांगला मॅच मैदानामध्ये सेमीफायनलचा मॅच तुम्ही बघताय. रियान ज्याला सफलता मिळाली आहे, खूप चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील आहे. रियान राजपूरकर या मॅच मध्ये आपण बघितलं तर 3 चेंडू हाताळले, 3 चेंडू मध्ये 2 धाबा दिले आणि 1 गडी बाद केले. तिसरं षटक मैदानामध्ये आहे, 17 धाबा तुम्ही बघताय. राऊंड विकेट यावेळी मात्र खूप लांब चेंडू होता, बॉडीपेक्षा देखील लांब होता. टप्पा पडला तर थोडंसं मला जास्त घेतोय आणि बॅट्समॅनचा विचार केला तर कडी कडी घेण्याचा प्रयत्न आहे. जागेवरती उभं राहून खेळण्याचा प्रयत्न, आडव्या बाटचा वापर केला जातोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू 7व्या स्टंबवरनं निघून गेलेला आहे. चेंडूने बॅटच संपर्क होत नाहीये. खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे. आखूड टप्प्याची गोलंदाजी केली जाते. धावसंख्या पण बघितलं तर 17 धाबांवरती गोलंदाजी मार्कवर रियान खूप चांगली गोलंदाजी करतोय. धाबातल्या तिसऱ्या षटकामध्ये राऊंड विकेट. चेंडू चांगला आहे, समोरच्या दिशेनं प्रवीण उडवला आहे. यावेळी मात्र पहिल्या चेंडूवरती स्ट्रगल आहे, दुसऱ्या चेंडूला कॉम्बॅक्ट मध्ये पाठवला आहे. उत्तुंग षटकार मैदानामध्ये खूप चांगला. अगदी सिनेसृष्टीशी अगदी जवळचे संबंध असलेले रोमांच या ठिकाणी आपल्या व्यासपीठावरती आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी हा चेंडू आलाय. खूप चांगला सुंदर फटका, थोडं प्रेशर या ठिकाणी भरत होतं आणि त्यावेळेला सिद्धी काय खेळला चांगला फटका आहे. अशा प्रकारचं क्रिकेट व्हायला पाहिजे. आता सरळ बॅटनेच फटकायला, आता जर हा चेंडू शुभम यादव बघत असेल तर तो मला वाटतं प्रश्नात पडला असेल, काय गरज होती का तो फटका खेळण्याची. खूप चांगला दर्जेदार तंत्रशुद्ध फटका या ठिकाणी बॅट्समॅनने प्रवीण खूप चांगला फलंदाज आहे. चर्चा करणार या चेंडू नंतर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. आडव्या बॅटचा वापर केला, खूप छान पद्धतीने स्क्वेअर लेक्चरेशन केलं. क्षेत्र त्या ठिकाणी आहे, ते चेंडूला गॅदर करतील. एकदा पूर्ण केले आहे आणि एका धाबानं 3 षटकाचा खेळ संपतोय. 3 षटकामध्ये 24 धाबा. प्रवीणची चर्चा आपण करत होतो. प्रवीणनं कालच्या दिवसामध्ये प्रिंटू परच्या समोर होता, रवी बुंबक होता, त्याच्या विरोधात देखील अफलातून कामगिरी त्याच्या संघाच्या विरोधात त्याची बघायला मिळते. आज देखील खूप भारामध्ये आहे, त्याने षटकार लावून इरादे स्पष्ट केलेले आहेत. बिल्कुल बहुत ही बेहतरीन बल्लेबाज है और सबसे बड़ी बात है वो सीधे बल्ले से खेलना पसंद करते प्रवीण. और उसके बाद में छोटी गेंद थी, लेग ब्रेक करने का जो प्रयास किया था उसको स्क्वायरली की तरफ लेके गए थे. अच्छी पारी करते अपनी टीम के लिए. रन संख्या 3 ओवर का खेल समाप्त, 24 रन बने हैं, 2 ओवर का खेल आना बाकी है. अब चक्कर सुधीर स्पोर्ट टीम के कप्तान हमारे साथ जुड़ने वाले हैं. उसके साथ TWJ गोहागर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूं, प्लीज टॉस वॉस की तरफ आइए. गोहागर आणि सुधीर स्पोर्ट संघाचे कॅप्टन. यानंतर आणखीन एक धमाकेदार मॅच आपल्याला या पवन तलावरती पाहायचा आहे. यस सर, वेळ आहे, टॉस तर होणारच आहे आणि त्याच्या आधी जे आता प्रेक्षक जोडलेले आहेत युट्यूब वरती खास करून आणि चिपळूणच्या मैदानामध्ये जो प्रेक्षक जोडलेला आहे त्यांच्या माहिती करता येणारी जी स्पर्धा आहे त्याची देखील आपण चर्चा करणार आहोत. येणारी स्पर्धा जी आहे जे खास करून चॅम्पियन ट्रॉफी. धाबा झाल्यात, एकूण 3 षटकांचा खेळ संपला आहे. एकूण स्कोर कार्ड वरती धाबा आहेत 24 धाबा. गडी बाद झाल्यात त्या 3 गड्यांच्या मोबदल्यात तुम्ही बघताय. येणारी स्पर्धा खास करून चॅम्पियन ट्रॉफी आहे आणि जी उद्यापासून चालू होते. खास करून आपण बघितलं तर जे 3 वाजता दुपारी त्या स्पर्धेचा शुभारंभ होणार आहे आणि त्याच्यामध्ये आपला चिपळूणातला संघ देखील घेतोय तर रुद्र करिअर अकॅडमी आणि रुद्र स्पोर्ट म्हणजे राजा चव्हाण आणि त्याची कंपनी YCC पॉवर्सच्या विरोधात काल 4:30 वाजता YCC पॉवर्स विरुद्ध रुद्र करिअर अकॅडमी यांची लढत असणार आहे. ती देखील चर्चा आपण खास करून करणार आहोत. बिल्कुल मैदान के अंदर अगर देखें तो मुकाबला बहुत इंपॉर्टेंट है. केवल एक डिसीजन जो है इंपॉर्टेंट, आखिरी जो मुकाबला फाइनल का मैच रहेगा उसमें केवल सुपर ओवर है. बाकी अगर जितने मैच यहां से आएंगे सिद्दीक 2 ओवर का जो खेल है वो देखा जाएगा, किस तरह से किस रफ्तार के साथ अपनी बल्लेबाजी की है. अभी फिलहाल फाइनल का मैच आना बाकी है, लेकिन बहुत कुछ आना बाकी है. गेंदबाजी करने के लिए मुस्तकिल चैंपियन ट्रॉफी का बिगुल बजता हुआ कल से ये टूर्नामेंट शुरू हो जाएगा. मजा आएगा और बहुत सारे दिग्गज खिलाड़ी इस मंच पर अपना जलवा दिखाने के लिए आएंगे और बहुत सारे टूर्नामेंट, शेखर निकम सर का भी एक बार तो बहुत बड़ा टूर्नामेंट है, आमदार चषक दमदार खेल वहां भी होगा. गेंदबाजी करने के लिए मुस्तकिल तैयार. हमारे गेंद कमर के ऊपर से खेलते हुए हाई तकलीफ है. एक बार फिर खिलाड़ी थोड़ा स्ट्रगल कर रहे. गेंद ट्रबल बाउंड्री की तरफ जाती हुई 4 रन. प्रवीण शानदार बल्लेबाजी करते हुए गेंद बाउंड्री के बाद 4 रन.
भारतीय बल्लेबाज के तौर पर जो हाई बैकलिक का इस्तेमाल करते हैं, जैसे कि अजीत आगरकर जो भारतीय बल्लेबाज, थोड़ा सा इनको भी देखिए। एक मैंने खास करके शंकर को देखा था जो पिंपरी चिंचवड़ के हाई बैकलिक का इस्तेमाल करते हैं। मैच कंटिन्यू होना चाहिए, समय ज्यादा नहीं जाना चाहिए। एक गेंद के बाद चर्चा मैदान के अंदर हो रही है। रन संख्या कुल मिलाकर 28 रन। स्ट्राइकर पर प्रवीण कुल मिलाकर अपने 11 पर बल्लेबाजी करते हैं। मुस्तकिन प्रमुख गेंदबाज है, फिलहाल गेंदबाजी कर रहे हैं कम बॉक्सेज से। आउटसाइड पर 4 खिलाड़ी दायरे के अंदर है और एक खिलाड़ी बाउंड्री लाइन की तरफ रखा हुआ है। 28 रन बने हुए, 28 फॉर 3। ये अच्छी गेंद, सुंदर अपने फॉलो में अच्छी फील्डिंग, लेकिन उसके बाद में गलती की है। 1 रन जरूर मिलेगा। चौथे ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। रन संख्या 29 रन। मुस्तकिन का ओवर बहुत अच्छा साबित हो रहा था। अपने फॉलो में कमाल की फील्डिंग भी उन्हें की थी, लेकिन अजहरुद्दीन स्टाइल एक बार फिर गेंद को स्टंप की तरफ वो लेके आए थे। स्टंप के ऊपर गेंद नहीं आई, इस पर शुभम यादव की तरफ चली गई। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ रन संख्या 29 रन, 3 विकेट के नुकसान पर। चौथे ओवर की अगली गेंद गेंदबाजी करने के लिए मुस्तकिन तैयार है। स्ट्राइकर बल्लेबाज की बात करें ओंकार, और दैट्स द ब्यूटीफुल डिलीवरी, एंड टेकन। मुस्तकिन की ये ताकत है। ओंकार बैक टू द पैनल जाते हुए बैक। एक बार फिर सभी दर्शकों का और खिलाड़ियों का स्वागत है। फ्रेंडशिप को 2022 आप देख रहे हैं। चौथी ओवर की कहानी मैदान के अंदर चल रही है। रन संख्या फिलहाल 29 रन, 4 विकेट के नुकसान पर। धावती धावा झाले 29, 4 मोरे गारद करण्यामध्ये यश निश्चितच गोलंदाजाला मिळते। मुस्तकिन अफलातून गोलंदाजी करतो। तर यानंतर होणारा सामना TWJ गॉगर संघाचा कॅप्टन आपण रेडी द्यायचे, सुधीर स्पोर्ट आपण देखील रेडी द्यायचे पुढच्या मॅच करता। ये ओवर इंपॉर्टेंट है क्योंकि 5 ओवर का मैच है। बल्लेबाज मैदान के अंदर है साई प्रसाद। अभी तक 3 गेंदों का खेल बहुत क्रूशियल रहेगा। साई प्रसाद ऑन स्ट्राइक, ऑफसाइड पर फ्लाइंग स्लिप, गली है, पॉइंट है, कमर की तरफ खिलाड़ी मौजूद। एक अच्छी गेंद टिप्पा खाने के बाद थोड़ी बाहर की तरफ जाती है, उंगलियां फेरते हुए गेंद के ऊपर, और लेग बैक इशारा मिलिंद केलकर कर रहे हैं। तो इसके साथ 1 रन का इजाफा। चौथे ओवर में रन संख्या 30 रन, 4 विकेट के नुकसान पर। पवन तलाव के ऐतिहासिक मैदान पर एक बहुत बड़ा इनाम रखा हुआ है। आज ग्रैंड फिनाले है, आखिरी पड़ाव जीतने की कोशिश होगी। चैंपियन का एक बार फिर इंतजार हो रहा है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार मुस्तकिन। इधर स्क्वायर लेग पर खिलाड़ी मौजूद है, ले लिया कैच। मुस्तकिन ने और एक शिकार कर दिया है। आधी टीम पैवेलियन में आराम फरमाती हुई। मैकेनिकल बॉलिंग, 30 रन, 5 विकेट के नुकसान पर। पारी के अंदर प्रवीण इन्होंने 1 छक्का और 1 चौकी की मदद से 12 रन बनाए हैं, और मुस्तकिन का कॉन्फिडेंस 7वें आसमान की तरफ जाता हुआ। अनिकेत को बुलाया मैदान के अंदर, 5 विकेट खोए, तो इसका मतलब सिद्दीक यहां से ये जो खिलाड़ी है नंबर 7 पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं, और साई प्रसाद नंबर 6 पर। क्या हार्दिक पांड्या स्टाइल बल्लेबाजी करेंगे, वो देखना बहुत जरूरी है। सोच बहुत इंपॉर्टेंट है, इंटेंट बहुत इंपॉर्टेंट है, और एक तरफ ये आखिरी गेंद है, पूरी तरह से सूरज ताल के साथ मुस्तकिन गेंदबाजी करे। स्ट्राइकर एंड पर साई प्रसाद, 9 स्ट्राइकर एंड पर अनिकेत। आखिरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष कम बक्सिस से गेंदबाजी करने के तैयार। ऑफ साइड पर 5 खिलाड़ी, ऑन साइड पर 4 खिलाड़ी है। एक बड़ा पैटर्न मैदान के अंदर बिल्कुल चलता हुआ, और एक अच्छी गेंद बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी टिप्पा एक बार ऑफ के बाहर। गेंद को रीड नहीं कर पाए हैं, विकेट कीपर के दस्तानों की तरफ जाते हुए रन की कोई गुंजाइश नहीं है। 4 ओवर का खेल समाप्त होता हुआ। रन संख्या 30 रन, 5 विकेट के नुकसान पर। सिद्दीक हमारे साथ जुड़ रहे हैं। फ्रेंडशिप कप 2022 का ग्रैंड फिनाले सिद्दीक चल रहा है, और अच्छी गेंदबाजी मुस्तकिन की तरफ से। वाकई में अच्छी गेंदबाजी है, और इसीलिए कहा जाता है रोहा एक्सप्रेस इनको नाम क्यों दिया गया है। मुस्तकिन मुकम्मल रोहा एक्सप्रेस बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। खास करके पिलानी में जो टूर्नामेंट हुआ, बारामती का टूर्नामेंट, उप मुख्यमंत्री चषक, जिसके अंदर जिन्होंने एक बार फिर देखिए स्टंप तोड़ने वाले गेंदबाज 2 थे, एक विजय पावले और एक मुस्तकिन मुकम्मल। ज्यादा वक्त नहीं जाना चाहिए, चर्चा ज्यादा नहीं होनी चाहिए। मामा मांझे चलिए, वक्त बहुत कम है, वक्त रेत की तरफ फिसल रहा है, और आज के दिन पर ग्रैंड फिनाले के मैच, यानी शाम में ग्रैंड फिनाले का भी मैच आने बना गए।
गेंदबाजी करने के लिए गेंदबाज सतीश तैयार हो रहे हैं। स्ट्राइक एंड पर अनिकेत है जो 7वें नंबर पर आए। नॉन स्ट्राइक एंड पर बल्लेबाज की बात की जो तो साई प्रसाद है। 6 गेंदों का गेंद बचा हुआ है। आखिरी रन संख्या 30 रन। 24 गेंदों में 30 बनाए, ज्यादा नहीं बनाए हैं। सतीश पाटिल गेंदबाजी करने के लिए तैयार है। फील्डिंग देखिए दारी के अंदर ऑफ साइड पर 4 खिलाड़ी हैं और एक खिलाड़ी बाउंड्री लाइन पर है। ऑन साइड पर 4 खिलाड़ी के तैनात है। चारों के चारों खिलाड़ी एक बार फिर देखें, 3 खिलाड़ी ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर, एक खिलाड़ी डायरी के अंदर। राउंड विकेट सुंदर आने का इस्तेमाल किया, मिड विकेट की तरफ गेंद जा रही है। खिलाड़ी तेजी के साथ है, रोक नहीं पाएंगे। इनके हाथों के नीचे से गेंद निकल कर गई है। 4 रनों का ऐसा बाउंड्री बना गया है। मच नीडेड बाउंड्री फॉर बैटिंग साइड। कहने कैसे बहुत अच्छा चौबा मैदान के अंदर अनिकेत आए। अनिकेत 7वें नंबर पर आए हैं और अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं। रन संख्या कुल मिलाकर बढ़ते हुए स्कोर कार्ड के पर अब जाकर 34 रन। 5 गेंदे बचे हुए हैं। सतीश आखिरी बन लेकर आए हैं। पहली गेंद पर चौबा लगा, यानी बल्लेबाज का कॉन्फिडेंस बढ़ने वाला है। बल्लेबाज का कॉन्फिडेंस 7वें आसमान पर गए। राउंड विकेट और एक बार फिर वही एक बार फिर निचले हिस्से पर लगने के बाद विकेट पर टकराई है। सीधे जाकर विकेट पर लगते हुए विकेट का पता करने वाला गया है। मैदान के अंदर 6वां विकेट, 6ठी समझना गेंदबाज के नाम पर। Or Siddiq wickets are falling in the regular interval. That's the problem for batting side. Now need is my partnership. Fantastic bowling by Satish Patil. अच्छी गेंद। पहली गेंद अगर देखे तो बैक टू पर तैयार थे, पुल शॉट के लगे। दूसरी गेंद की अगर कहानी देखे, दूसरी गेंद पर इनका जो पैर था वो पिच स्टंप की तरफ चला गया था। बॉडी का बैलेंस भी पीछे चला गया था और टिप पर थोड़ा ऑफ स्टंप के बाहर था। बल्ले का अंदरूनी किनारा और उसके बाद में स्टंप की तरफ गेंद प्ले डाउन होते हुए अच्छी गेंद, सुंदर गेंदबाजी का नजारा। कम बैक करने का मौका मिला। अब जाकर ये 5वां निर्णायक ओवर है। रन संख्या 6 विकेट के नुकसान पर 34 रन। वाकई में 6 विकेट के नुकसान पर 34 रन आप देख रहे हैं। अच्छा माहौल बना हुआ है। सेमीफाइनल का पहला मैच जो टीम फील्डिंग कर रही है वो मामा भांजे की है। बैटिंग करने वाली टीम आई बालजाई खास करके मानगांव के है और इसके अंदर भी मुंबई के खिलाड़ी है। दोनों तरफ स्टार क्लास की लड़ाई है। दोनों के पास शानदार खिलाड़ी, एक तरफ रायगढ़ के खिलाड़ी खेल रहे हैं तो दूसरी तरफ मुंबई के खिलाड़ी खेल रहे हैं। शिवाजी पार्क से बहुत सारे खिलाड़ी हैं। नरिश 11 टीम का नाम वैसे अगर देखें, लेकिन आज मानगांव की टीम में आप देख सकते हैं उनको। बहुत ही प्रोफेशनल है, लेकिन सामने गेंदबाजी कमाल की हो रही है। देखिए आज रायगढ़, मुंबई या पुणे ऐसी कोई चर्चा, या एक बार फिर पालघर ऐसी चर्चा करेंगे। वहां से खिलाड़ी बहुत ऊपर कर आए, मुंबई से भी खिलाड़ी आ रहे, लेकिन अब छोटे छोटे गांव से भी बहुत सारे खिलाड़ी आप देख रहे हैं। इस वक्त गेंद को खेल दिया। अब एक्स्ट्रा कवर की तरफ खिलाड़ी मौजूद है। 1 रन का इजाफा, इसी के साथ स्कोर अब जा पहुंचा है कुल मिलाकर 35 रन 6 विकेट के नुकसान पर। सिद्दीक हराकरी की है मैदान के अंदर बल्लेबाजों ने। शुरुआत अच्छी थी, उसके बाद में गेंदबाजों ने अच्छा कमबैक भी किया है। अब जाके बल्लेबाजों के लिए 3 गेंदें बची हुई है। 3 गेंदों पर कम से कम 10 रन भी बनाते हैं तो बैटल अच्छा होने बना के 3 गेंदें ये एक बार फिर बहुत महत्वपूर्ण रहेंगी। 3 गेंदों पर एक नजरें रहेंगी। पहले इनिंग का खेल चल रहा है। पहला इनिंग मैदान के अंदर चार के सतीश आप देख रहे हैं। राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी करने के लिए तैयार। उछाल है ऑन साइड पर खेलते में लाजवाब है। उसकर की तरफ खिलाड़ी है, लपक लिया। बहुत अच्छा कैच। मिड विकेट के जो खिलाड़ी थे वो स्क्वायर लेग की तरफ गए थे। मुस्तकिम मुकादम इनके हाथ में जाते हुए ये गैप ढूंढना चाहते थे, हाथ में जाते हुए सफलता और एक मिलते हुए 7वां विकेट गिरता मैदान के अंदर। करने के बाद एक बार देखिए प्रशंसक उछाल लेने वाली गेंद थी। ये ऑन साइड पर खेलने की कोशिश कर रहे थे, मगर टाइमिंग अच्छा था, मगर ज्यादा ताकत का इस्तेमाल नहीं कर पाए। ज्यादा ताकत का इस्तेमाल करते तो बाउंड्री के बाहर भी जा सकती थी और बड़े शॉट की जरूरत है। तो आपको एक बार फिर खास करके ताकत का भी इस्तेमाल करना होगा, टाइमिंग का भी इस्तेमाल करना होगा और नजाकत दिखानी होगी। और दूसरी बात, जब एक बार इतने काफी दूर वाली गेंद थी, उछाल ज्यादा था, बिल्कुल सर की तरफ आ रही थी गेंद, तो इसको अब स्क्वेयरली की तरफ एक हुक करने का जो प्रयास किया गया। परेशानी ये थी काफी ऑफ के बाहर गेंद थी, शरीर से दूर थी, इसलिए वो बल्ले के बीचों बीच भी नहीं है, टॉप ऑफ द बॉल भी नहीं पहुंचे। इसके कारण मिसटाइम स्ट्रोक था, सीधी गेंद स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ चली गई। अच्छी गेंदबाजी खास करके गेंदबाज द्वारा। सतीश गेंदबाजी करे, टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ जाते हुए गेंद अच्छी तरह से तो नहीं खेल पाएंगे, स्क्वायर लेग की तरफ जा रही है। दूसरी के लिए वापस आना चाहते थे, लेकिन एक बार फिर देखिए नॉन स्ट्राइकर इन पर थोड़ा सा डांस, इंडियन डांस मैंने देखा, आगे आ रहे थे, पीछे जा रहे थे, अंपायर की तरफ से व्हाइट बॉल का इशारा हो रहा है। मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आया,
रुक बाबा रुक, विकेट के ऊपर खड़े रहने की जरूरत है, अब ज्यादा गेंदे नहीं है, दम कम ज्यादा लगाने की जरूरत है। वाकई में रुकना बहुत जरूरी, मैदान के अंदर कोई खिलाड़ी नहीं था जो रुक नहीं पाए हैं। एक बार फिर देखिए विकेट गवाकर लगातार डकआउट के अंदर आए तो दबाव बन रहा है। अब दो गेंदे शेष है, 38 रन बनेंगे, पहले पारी का खेल चल रहा है। सतीश पाटिल अपने बॉलिंग मार पर राउंड विकेट, नई बल्लेबाज आशीष के लिए सुंदर है, टप्पा करने के बाद ऑफ स्टंप के बाहर गए, हल्के हाथों के साथ गेंद में मिड ऑफ की तरफ गेंद आते हुए उसामा पीछे से आए हैं, स्ट्राइक एंड पर थ्रो हो रहा है, 2 रन नहीं बचा पाएंगे। मैदान के अंदर एक बार फिर आप देखिए भाग मिक्का भाग वाला खेल है, रनों की जरूरत है, ये मैदान के अंदर भाग मिक्का भाग वाला खेल कर रहे हैं। पहले से अगर खेलते तो रन बनने वाला है। और सबसे बड़ी दुविधा क्या है, ये सिंगल लेना पसंद नहीं करते हैं। टेनिस के अंदर सिंगल को महत्व ज्यादा नहीं है, सिंगल होना चाहिए, सिंगल बनाओगे तो रन बनने वाला है। हर खिलाड़ी आ रहे हैं, चक्कर लगाने की कोशिश कर रहे हैं। सतीश इस ओवर की आखिरी गेंद लेकर, आखिरी गेंद रहेगी पारी की, राउंड विकेट। सुंदर है, बड़ा शॉट करने की कोशिश, शरीर पर लगने के बाद पीछे की तरफ जा रही है, विकेट कीपर वहां पर कट गए, रन संख्या एक बार फिर देखिए 1 रन से बनेगी, लेग बाई का सिग्नल आखिरी गेंद पर आया। आशीष ज्यादा कुछ कर नहीं पाए आखिरी गेंद पर, उम्मीदें बहुत ज्यादा थी मगर आखिरी गेंद पर सिंगल बनते हुए रन संख्या कुल मिलाकर अब जाकर स्कोर कार्ड के पर आप देख रहे हैं, खास करके आखिरी गेंद पर सिंगल आया है। तो रन संख्या की बात की जाए तो अब 41 रन बने हैं, 42 रनों का टारगेट इस मैच के अंदर सेट हुआ है। लो स्कोरिंग वाला मैच है, इसके पहले का मैच 30 गेंदों में 54 का मैच देखा था, 55 का टारगेट था। इस मैच के अंदर 30 गेंदें, सेमीफाइनल नंबर 1 में 42 रनों की जरूरत मामा भांजे के सिर पर रहेगी। मामा भांजे की टीम को जीतना है, 30 गेंदें 42 रन। पहला पड़ाव आपने देखा है, दूसरे पड़ाव की बारी है, मैच में जाने वाले हैं, उसकी तरफ एक बार फिर जुड़ने वाले भी है और कॉम्बॉक्स में हमारे साथ परेशान सर जुड़ रहे हैं। सुधीर स्पोर्ट टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहता हूँ, प्लीज टॉस के लिए आइए और TWJ को आकर समय ज्यादा नहीं जाना चाहिए क्योंकि इस वक्त इंपॉर्टेंट मैच जीतने के लिए 42 रनों की जरूरत है। मामा भांजे 15 का दामनंद बनाम आईबा वालजाईबा यस, मंचावरती सन्मान या ठिकाणी केला जाणार आहे। अजून एक लाडकं व्यक्तिमत्व या स्पर्धेला फ्रेंडशिप ट्रॉफीला सदिच्छा देण्याकरता आणि शुभ आशीर्वाद देण्याकरता सन्मान्य आदरणीय यतीनजी कानडे साहेब या ठिकाणी जुळलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान आपण या ठिकाणी करणार आहोत। कॅमेरामॅन मंचावरती जोडायचा, कॅमेरामॅन कॅमेरामॅन मंदार आपण या ठिकाणी जोडायचं आहे। मंचावरती सन्मान या ठिकाणी केलं जातं। यतीन जी कानडे साहेब या ठिकाणी चिपळातलं एक लाडकं व्यक्तिमत्व आहे, आदर्श व्यक्तिमत्व आहे, त्यांचा सन्मान आपण बघतोय। मंचावरती मुबीनभाई खोत यांच्या शुभ हस्ते केलं जातं। खास करून अनेकांना वेळ काढलाय, अनेकांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्यात, अनेकांचा शुभ आशीर्वाद या ठिकाणी दिला जात आहे। त्यानंतर खास करून ज्यांचा सन्मान या मंचावरती होणार आहे, विशेष सन्मान आपण बघतोय, त्यांची ताकद आपण बघितली, ज्यांचं खास करून आपण स्टाईल बघितला आणि चिपळूणमध्ये युवकांना एका पटल्यावरती आणण्याचं कार्य ज्याने केलं आहे, ते युवा सेनेचा धडाडीचं नेतृत्व सन्मान्य आदरणीय निहारजी कुळे साहेब यांचा सन्मान या स्पर्धेचे शिलेदार मुबीनभाई खोत यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। युवा सेनेचं एक लाडकं व्यक्तिमत्व आपण बघतोय, त्यांचा सन्मान मंचावरती केलं जात आहे। निहारजी, आपल्या मनापासून हार्दिक स्वागत आहे। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने स्पर्धा पार पडली जाते आणि आपल्या सर्वांचा आशीर्वाद असंच राहू द्या। चिपळूणमध्ये अनेक स्पर्धा येतील आणि अनेक स्पर्धेचे साक्षीदार तुम्ही देखील असणार आहात। अनेक मान्यवर शुभेच्छा देण्याकरता आणि आशीर्वाद देण्याकरता इथपर्यंत पोहोचलेले आहेत। अजून एक सन्मान आपण मंचावरती घेतोय, सन्मान्य आदरणीय विनोदजी चव्हाण साहेब देखील जुळलेले आहेत, त्यांचा यथोचित सन्मान या स्पर्धेचे शिलेदार, या स्पर्धेचे आयोजक सन्मान्य आदरणीय मुबीनभाई खोत यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। विनोदजी चव्हाण साहेब देखील जोडलेले आहेत, यतीनजी कानडे सर जोडलेले आहेत, निहार कुळे जोडलेले आहेत, साहिल शिर्के साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत, त्यांचा सन्मान या मंचावरती केलं जातं। युवा आणि त्याचबरोबर अनेक नेतृत्व या ठिकाणी जोडले जात आहेत, त्यांचा सन्मान या मंचावरती केलं जात आहे। खास करून आपण बघितलं तर साहिल शिर्के साहेब यांचा सन्मान मंचावरती होतोय। फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 मध्ये अनेक मान्यवर जोडले जात आहेत, अनेक मान्यवरांना शुभाशीर्वाद दिलाय, सदिच्छा भेट दिली आहे आणि अनेकांच्या साक्षीनं ही स्पर्धा पार पडली जाते, अनेकांच्या शुभ आशीर्वादानं ही स्पर्धा पार पडली जाते। 30 चेंडू 42 धाबांची गरज आहे, सलामीवीर मैदानामध्ये जात आहेत आणि त्याच्या आधी आपण बघतोय मैदानामध्ये जाताना कोण जातोय, निखिल पारवे आणि शुभम जाधव। त्याच्या आधी घेऊया एक ब्रेक मध्ये गाणं घेणार आहोत, गाण्यानंतर दुसऱ्या पडावकडे जाणार आहोत, त्याच्यामध्ये घेऊया एक ब्रेक मध्ये गाणं आणि गाण्यात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला असं गेलो आणि असं
या ठिकाणी मला वाटतं एक बॉल मागतायत मैदानामध्ये, त्यामुळे बॉल मैदानामध्ये जाणं फार गरजेचं असेल. बुबनभाई खोत आणि वहाबाई बेबल यांच्या वतीनं आयोजित केलेली एक मानाची प्रतिष्ठेची लाख मोलाची स्पर्धा फ्रेंडशिप कप 2022 पवन तलाच्या ऐतिहासिक मैदानावरती परशुरामाच्या पदस्पर्शानं पाहून झालेले मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यामध्ये सुरू होतेला क्रिकेटचा मासिक. आता मी असं का सांगतोय, कारण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून म्हणजे आपली जे लाईव्हची टीम आहे टेलिकास्ट करते त्यांच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्राच्या बाहेर देशाच्या बाहेर देखील ही स्पर्धा पाहिली जाते. म्हणून पुन्हा एकदा जे प्रेक्षक आमच्या बरोबर जोडले जात आहेत त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 42 धावांचा आपण आहे मामाबाजे पद्रगाव धामणन वर्सेस आईब वालजाईब माणगाव या दोन संघादरम्यान लढाई. शुभम जाधव आणि दुसऱ्या बाजूला आपण निखिल पारवे जो एक अतिशय महत्वाचा खेळाडू उपमाचा एका आहे. क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजाचे असेल अनिकेत. आज बॅटिंग मध्ये तितकासा यशस्वी ठरलेला नाहीये, त्याची बॅट तोडली नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये करामत करून दाखवावी लागेल. क्षेत्ररक्षण पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. ऑफ साइडला फ्लाइंग स्लीप पॉइंट कव्हर एक त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफ. ऑफ साइडला एकूण 5 क्षेत्ररक्षक आहेत, त्यापैकी एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफच्या दिशेने आहे बॉडी लाईन वरती. ऑन साइडला 4 क्षेत्ररक्षक आपण या ठिकाणी पाहत आहोत. पहिला चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅट वरती येते तसा चांगली घेत नाही, बॅटची कट घेतो आणि जातो तिथे फ्लाइंग स्लिप मध्ये. धाव घेण्याचा प्रश्न नाहीये, स्वतःला कामात ठेवा बिझी तर यशाचा रास्ता होईल अतिशय इझी, अतिशय सोपा होईल. इथं मात्र स्कोरबोर्ड चालवणं फार गरजेचं असेल. गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतो अनिकेत. आपल्या कोट्यातलं पहिलं षटक टाकत असताना पहिला चेंडू त्यानं निर्धाव टाकलेला आहे आणि संघर्ष आपल्याला बघायला मिळेल. 42 धावांचा पाठलाग होतो, तर दुसऱ्या बाजूला 42 धावा या ठिकाणी डिपेंड करण्याचा प्रयत्न आहे. राईट टर्म ओव्हर द विकेट. टप्पा खाल्यानंतर निश्चितच थोडासा ऑप्शनच्या बाहेर झाला. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क नाही. अतिशय उत्तम प्रकारची गोलंदाजी. आणि सिद्दीक ज्यावेळेला 5व्या स्टंपवरती गोल्डन स्पॉट जो आहे किंवा 6व्या स्टंपवरती गोल्डन स्पॉट आहे तिथे चेंडू पडतो ना, त्यामुळे चेंडू फारसा वरती येत नाहीये, खाली राहतोय. त्याचा फायदा इथे गोलंदाज उठवतोय. अप्रतिम अशा प्रकारची कामगिरी तो आता करतोय. 42 धावांचा आपण चेंडू यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जाईल. इथे मात्र एकेरी धाव मिळते. एकेरी धावमध्ये धावसंख्या भरते. धावसंख्या एकूण एक खातं खोललं जाते, बॅट्समनचं खातं खोललं जातंय. ते निश्चितच यावेळेला बॅट्समनचं टीमचं खातं आणि बॅट्समनचं खातं खोललं जातंय. धावत बिनबाद 42 धावांचा पाठलाग करत असताना सुरू असलेला एक जबरदस्त मॅच, एक चांगला मॅच आपल्याला पाहायला मिळतो आहे. मामा बांजे पद्रगाव धामणन वर्सेस आईब वालजाईब माणगाव. 41 धावा करून 42 धावांचा आव्हान धामणन. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे पॉइंटच्या दिशेनं. पॉइंटच्या दिशेने गॅप खाण्याचा प्रयत्न निश्चित झाला, परंतु त्यात यश मिळत नाहीये. एकूण दुसरी इनिंग आपण या ठिकाणी पाहतोय पवन तलाच्या मैदानावरती. धापलकर धाबा आहेत त्या 2. आव्हान असेल 41 धावांचं आव्हान आहे. थोडासा या ठिकाणी बदल झाला, स्कोर आम्हाला तशी माहिती देत आहेत. 41 धावांचं आव्हान यावेळेला धामणन संघासमोर असणार आहे. माणगाव आणि धामणन ही 2 संघ मैदानामध्ये लढत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे जर बघितलं तर तिखट मारा केलाय, अचूक नियंत्रित मारा केलाय तो गोलंदाज अनिकेतनं. स्ट्रायकर एंडला आपला शुभम जाधव पाहायला मिळतो. निखिल पारवे नॉन स्ट्रायकर एंडला आहे आणि दोन्ही फलंदाज ज्यांच्यामध्ये प्रगल्भता आहे. शुभम जाधव तयार. ऑन साइडला एक क्षेत्ररक्षक सीमारेखेवर गेला, 3 क्षेत्ररक्षक सर्कल मध्ये. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळेला करा चेंडू आहे दिशांत चेंडूवरती खरपूस समाचार. चेंडू जाईल सीमा पार, दबाव येतील 4. येतोय खणखणीत चौकार शुभम जाधवच्या बॅटमधनं. पायावरती चेंडू टाकला आणि त्यावरती तुटून पडलाय फलंदाज शुभम जाधव. या चेंडूवरती 4 धावांची नोंद केली जाते. 4 धावांनी धावसंख्या पुन्हा एकदा वाढते. धावसंख्या होते ती 6 वरती. षटकाचा पुढचा चेंडू अनिकेत. राईट टर्म ओव्हर द विकेट.
अजून एकदा चेंडू ऑन साईडला गेला, कॅप मध्ये जात नाहीये, क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त, शेवटचा चेंडू ते निर्धाव आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 41 धावांचा पाठलाग करत असताना धावफलक धावा आहेत त्या बिन बाद 6. एक छोटस ब्रेक आणि ब्रेक नंतर परतूया. वैभव अतिशय चांगलं काम या ठिकाणी निश्चित करतात. डीजे स्वराज्य साऊंड सिस्टम आमच्या बरोबर जोडले जातात. नितांत प्रेम आहे. प्रशांत सर देखील आहेत. लिजन खेळत आहेत. आज बघितलं अनेक वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये फार प्रचंड योगदान दिले आणि त्यांचं योगदान विसरू शकत. आता क्रिकेटच्या मैदानाच्या बाहेर असले तरी या मैदानावरती अनेक चांगले मॅचेस त्यांनी रंगवलेले आहेत. सर आपलं स्वागत आहे. निश्चित त्यांच्यापर्यंत आपली नजर गेली होती, आता गेलेले आहेत. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत. आपण मंचावरती या, कॉम्बॉक्स मध्ये या, आपलं स्वागत आहे. खास करून आपण आलात या स्पर्धेची पाहणी करताय. अनेक लिजेंड क्रिकेटर आलेले आहेत. आज दिवस चांगला आहे. आज चिपळूणची स्पर्धा सजली आहे, बहरली आहे आणि खास करून फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 मधला पहिला सेमीफायनल तुम्ही बघताय. 6 धाबा झालेले आहेत. 24 बॉल मध्ये 35 धाबांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाजी मार्कवर रत्नेश तयार होतोय. स्ट्रायकेटला निखिल पारवे, नॉन स्ट्रायकेटला शुभम जाधवला तुम्ही बघताय. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. 41 धाबांचा पाठलाग करतायत. या मॅच मध्ये 40 धाबा झाले. 41 धाबांचा आव्हान ठेवण्यात आलेला आहे. आई बालसाई संघ 41 टू विन. गोलंदाजी मार्कवर डावखुरा गोलंदाजी मार्कवर दाखल होते रत्नेश. कालच्या दिवसामध्ये खूप चांगली कामगिरी याची देखील राहिली. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. अकुटापाचा चेंडू आहे. यामध्ये मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. 4थ्या 5व्या अष्टबंधात चेंडू निघून जातो. एक्स्ट्राच्या ग्रोथ मध्ये लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे. अकुट टप्प्याची गोलंदाजी मैदानामध्ये आहे. खूप चांगली गोलंदाजी. ऑफ स्टंपच्या बाहेर मारा आहे, तिक्कट मारा. मैदानामध्ये ऊन जास्त आहे आणि त्याच्यामध्ये तिक्कट मारा आहे. खूप चांगली गोलंदाजी. बिल्कुल आपने सही कहा. ऑफ स्टंप के काफी बाहर गई थी, शरीर से दूर रखने का प्रयास, लेकिन ये लेंथ गेंद थी. थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर डालते हुए शरीर से दूर बढ़िया गेंदबाजी का मुजाहिदा गेंदबाज रखते थोड़ा. स्ट्राइक एंड पर बल्लेबाज तैयार बल्लेबाजी करने के लिए. लेकिन पार में इस पर उड़ाया आसमान की तरफ सुंदर तरीके से डाउन द ग्राउंड गेंद बाउंड्री की तरफ ट्रैवल हो रही है. 4 रन जरूर मिलने वाले हैं. मैग्निफिसेंट स्ट्रोक, मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग. निश्चित बॅटच्या रडार मध्ये चेंडू होता आणि चेंडूला उडवला. लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषा बाहेर गेला. खूप चांगला चौकार, महत्वाचा चौकार, महत्वाच्या शेड्या आलेला आहे. संघाची स्थिती 10 धाबांवरती. तुम्हाला 41 धाबा बनवायचे. दुसरं षटक चालू आहे. 5 ओव्हरचा तुम्ही मॅच बघता. प्रेक्षकांना कापसाकच भरलेला हा मैदान. फ्रेंडशिप ट्रॉफीतला पहिला सेमीफायनल तुम्ही बघताय. गोलंदाज तयार. अकुट टप्प्याचा चेंडू आहे. खूप चांगली लाईन आहे, खूप चांगला टप्पा आहे आणि निश्चित ब्लॉक मध्ये गोलंदाजी केली जाते. आणि क्षेत्ररक्षक आपण बघितलं तर मिड ऑफ द क्षेत्ररक्षक ओमकार थोडस खाली गेला, चेंडूला गॅदर केला. एकदा म्हणणार आहे. दुसऱ्या षटकामध्ये 11 धाबा स्कोर कार्ड वरती आहे. बिनगडकच्या मोबाईल 11 धाबा तुम्ही बघताय. रत्नेश सेमीफायनलच्या मॅच मध्ये दुसरं षटक आपलं 40 धाबा बनवले. 30 बॉल मध्ये 41 धाबांचा आव्हान मानगावनं मामा भांजेच्या संघावरती ठेवला. चांगला चेंडू आहे. मैदानामध्ये मला वाटतं जेल सुटला गेला आहे. शुभम जाधव सारख्या खेळाडूला संधी दिली जाते. एस्ट्रोचे थोडस रोहन एस्टनच्या मागे आहे. त्यांच्या माध्यमातून कुठेतरी चुका होत आहे. संघाची स्थिती आपण बघितली तर 11 धाबांवरती. गोलंदाजी मार्कवर रत्नेश खूप चांगली गोलंदाजी करतो. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन रत्नेश गोलंदाजी मार्कवर आलाय. क्षेत्ररक्षण आपण बघितलं. फ्लाइंग स्लिप एक खेळाडू शॉट बॅकवर्ड पॉइंटला एक खेळाडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला आहे. कव्हरला एक खेळाडू मिड ऑफला एक खेळाडू आहे. ऑन साईडला शॉट पॉइंट आतमध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर चांगला चेंडू टप्पा चांगला. ऑन साईडला चेंडूला ढकलून दिला. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला गॅदर करतोय तोपर्यंत एक धाव निश्चित घेतली जाते आणि एका धाबानं संघाची स्थिती दुसऱ्या षटकामध्ये बिनगडी बाद 12 धाबा. सलामीवीर मैदानामध्ये आहेत. 41 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. बॅटल चांगला आहे, मॅच चांगला आहे आणि अधिराज गाजवणार मॅच. जो जिंकेल तो फायनल मध्ये जाणार आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. 12 धाबा झाल्या. दुसरं षटक चालू आहे. मानगावचा संघ क्षेत्ररक्षण करतोय. बॅटिंग करणारा संघ मैदानामध्ये मामा भांजे हा संघ मैदानामध्ये चेसिंग करतोय.
गोलंदाजी मार्गवर रत्नेश दुसऱ्या षटकातल्या चेंडूचा विचार केला तर 5 चेंडू हाताळले आणि या षटकामध्ये एकच चौकाराला आहे. गोलंदाजी मार्गवर गोलंदाज तयार लेफ्ट राऊंड विकेट पंचाच्या डाव बाजूला चेंडू चांगला मोठा पटका खेळायचा आहे. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक अनिकेत चेंडू खाली आणि झेल होतोय. पहिला धक्का पहिला ब्रेक थ्रू या मॅच मध्ये दिला जातोय. खास करून निखिल पारवेला परतावा लागतोय. 12 धावांवरती पहिला धक्का गोलंदाज बाद होतोय. गाण्याला संधी दिले होते. स्टुडिओ मध्ये अजून एकदा आपण बघितलं तर बदल होणार आहे. आमच्या बरोबर निश्चित जर बघितलं तर बाबल्या जाधव मराठीचा गोड आवाज ते देखील जुड़े जाणार आहेत आणि आम्ही बारी बारी से जुड़ने वाले हैं. आउट एक बार फिर देखिए पहला विकेट किसका गिरा है. निखिल पारवे जो विकेट गवाकर डकआउट की तरफ आए हैं. मैदान के अंदर एक बार फिर देखिए खास करके बात की जाए तो मानगांव की टीम ने 2 ओवर में 15 बनाए थे. इन्होंने 12 बनाए हैं. जवाबी हमला दे रहे 18 गेंदों का खेल बच्चों बाकी जीतने के लिए कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर रन संख्या 12 दिख रहे हैं तो 29 रन बैलेंस के अंदर बच्चों बैग हैं. मैच अभी भी समाप्त होना है. मैच को छोड़ना नहीं. 18 गेंदे हैं 29 रन की जरूरत है. पिक्चर एक बार फिर देखिए सुपर से डुपर हिट है. सेमीफाइनल का पहला मैच चल रहा है. फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 का यह पहला सेमीफाइनल. आई बालसाई की टीम मैदान के अंदर आप देख रहे हैं. मानगांव की टीम जिसके अंदर कई खिलाड़ी मुंबई के खेल रहे. शिवाजी पार्क के आप खिलाड़ी देख रहे हैं. दादर के खिलाड़ी को देख रहे हैं. पालघर के खिलाड़ी को आप देख रहे हैं. मैदान के अंदर कल के दिन पर गेंदबाजी में अच्छी गेंदबाजी करने वाले दमखम दिखाने वाले गेंदबाज ओमकार तैयार हो रहे हैं. 18 गेंदों का खेल बचा भाग है. 29 रन की जरूरत है. प्रारंभिक बल्लेबाज में शुभम यादव है वो अभी भी मैदान के अंदर है. नंबर 3 पर बैटिंग करने के लिए रियान राजपुरकर आ रहे हैं. नॉन स्ट्राइक गेट पर रियान राजपुरकर रहेंगे. पावर प्ले के बाद फील्डिंग थोड़ी सी एक बार फिर डीप में जा रही है. मानगांव चलिए ज्यादा वक्त नहीं लेना है. घड़ी के कांटे की तरफ भी ध्यान देना है. वक्त किसी का गुलाम नहीं है और हमने इस टूर्नामेंट के अंदर सब कुछ खरीद कर लाया है. जाने वाले वक्त को कभी खरीदा नहीं जा सकता और जाने वाला इंसान ये कभी वापस नहीं आता है. वक्त की नजाकत को समझना है. 18 गेंदों का खेल बच्चों में 29 रन की जरूरत. मामा भांजे को इस मैच के अंदर जीतने के लिए यूट्यूब पर कई दर्शक है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तीसरे ओवर के अंदर ओमकार तैयार. पहले गेंद नेक्स्ट नंबर है पीछे की तरफ. एक बार फिर विकेट कीपर स्ट्रगल करते हुए नसीब का सहारा भाग्य का सहारा 4 रनों का इशारा गेंद बॉर्डर के बाहर गए. पैरों पर गेंद थी. लेग स्टंप के बाहर थी. बल्ले का बाहर किनार लेते हुए पीछे की तरफ गई. विकेट कीपर इस गेंद को पकड़ नहीं पाए और 4 रनों का हिसाब होता हुआ मच नीडेड बाउंड्री पर रन नहीं बन रहे. अब जाकर तीसरे ओवर की पहली गेंद पर चौका लगा है. शुभम यादव बहुत अच्छे खिलाड़ी अंतरराष्ट्रीय दर्जे पर क्रिकेट खेल चुके हैं. रन संख्या कुल मिलाकर 16 रन. तीसरा ओवर जारी है. जीतने के लिए 41 रन बनाने हैं. बैलेंस के अंदर 17 गेंदे 25 रन वाला मैच. पहला सेमीफाइनल आप देख रहे हैं. आई बालजाई मानगांव बनाम मामा भांजे इनके बीच का मुकाबला चल रहा है. मामा भांजे को जीतने के लिए 17 गेंदे 25 रन की जरूरत है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज इस ओवर की अगली गेंद सुंदर है. लाजवाब है. बल्ले के रडार में सबसे लंबा छक्का इस मैदान पर शुभम यादव का दवा. गेंद बॉर्डर के बाहर है. गाने कैसे में आने वाला है. ब्यूटीफुल शॉट. विनंती करतो सेमीफायनलचा दुसरा सामना सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी विरुद्ध TWG गुहागर. दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. TWG गुहागर सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी नाणेफेकीसाठी या. जो मैदान के अंदर बहुत अच्छा छक्का लगा गए. बल्लेबाज शुभम यादव इस मैच के अंदर कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं. रन संख्या 22 पर पूरे ओवर की बात की जब तीसरा ओवर चल रहा है. ओमकार का स्वागत किया गया. कहते ना स्वैग से करेंगे आपका स्वागत. ओवर द विकेट गेंदबाज तैयार. एक बार भी उड़ाया आसमान की तरफ. मिड विकेट दौड़ गया बागर. ब्यूटीफुल शॉट. लाजवाब छक्का. दमदार स्ट्रोक. गेंद बॉर्डर के बाहर है. गाने कैसे में आने
गुहागर आणि अर्थातच सुधी स्पोर्ट्स मार्कंडी यानंतर होणारा उपांत्य फेरीचा दुसरा सामना नाणेफेकी सिटी प्लीज. धावसंख्या प्रमाणे 27 धावा फलकावरती लागतं. 40 धावांचा पाठलाग करताना ज्या प्रकारचे आक्रमक फलंदाजी आपण पाहतोय अर्थात शुभम जाधव ऑन फायर बॅक टू बॅक 2 षटकार मारले. जर तिसरा षटकार मारला तर अर्थातच अब्दुल हमीद खान यांच्याकडून 2,000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या माध्यमातून देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक ऑन आहे. काय जबरदस्त फलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 4 6 6 असं हे षटक आपण पाहतोय. अत्यंत महागडं षटक आहे ओमकारचं. राऊंड विकेटचा महाराष्ट्र राज्य पळवून खेळण्याचा प्रयत्न अर्थात शुभम जाधव. हो 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 बॅक टू बॅक तिसरा षटकार. षटकारांची हॅट्रिक होताना आपण पाहतोय शुभमच्या बॅट मधून. काय जबरदस्त फटकेबाजी आहे. डीजे कॅरी ऑन. गुहागर नाणेफेकी सिटी प्लीज. TWJ गुहागर आणि अर्थातच या सामन्यामध्ये जिंकणारा संघ या संपूर्ण स्पर्धेतील आता अंतिम फेरीमध्ये जाणारा पहिला संघ असणार. कोणाचं तिकीट कन्फर्म होत आहे अंतिम सामन्यासाठी त्यासाठी चाललेली लढत आहे. इथे मात्र शुभम जाधव ज्या प्रकारची फलंदाजी करतोय नक्कीच विजयाच्या समीप आपल्या संघाला नेताना अप्रतिम फलंदाजी आहे. ओमकार गोलंदाजी मार्को सज्ज होतो. बॅक टू बॅक 3 षटकार येताना आपण पाहिलेत आणि इथं पण पाहिलं तर अप्रतिम फटका. पुन्हा एकदा षटकार. ओ काय जेल पकडलाय. अप्रतिम क्रिकेट मध्ये म्हटलं जातं मित्रांनो पकडू कॅच जितो मॅच. अप्रतिम झेल टिपलाय. डीजे दॅट शुड बी टेकन. येस या सामन्याचं नाणेफेक केलं जातोय. अर्थातच या स्पर्धेचे आयोजक मोबिनबाई खोत त्यांचे मेहुणे अब्दुल हमीद खान कॅमेरामन आणि इकडे पाहिलं तर अब्दुल हमीद खान यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जातोय. महत्वपूर्ण लढत मित्रांनो. उपांत्य फेरीचा दुसरा सामना. ह्या सामन्यात आपण पाहिलं तर अर्थात एक जबरदस्त फलंदाजी शुभम जाधव देखील बाद होतोय आणि या संपूर्ण स्पर्धेसाठी अब्दुल हमीद खान यांच्याकडून सलग 3 षटकार. तदनंतर आपण पाहिलं तर 3 विकेटसाठी 2,000 रुपयाचं पारितोषिक आहे. 50 धावांसाठी देखील 2,000 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर मेडन ओव्हरसाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद अब्दुल हमीद खान. इथं आपण पाहिलं तर सेन्सेबल क्रिकेट एकने धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिली तर 40 धावांचा पाठलाग करताना 34 धावा फलकावरती लागतात. 41 धावांचा पाठलाग करताना शुभम जाधव आपण पाहिलं तर 10 चेंडूमध्ये 3 षटकार आणि 2 चौकारांच्या मदतीने आपण पाहिलं तर 28 धावांवरती त्याची खेळी संपुष्टात आले. परंतु ज्या प्रकारची खेळी केली ज्या प्रकारे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेऊन ठेवलंय अप्रतिम खेळी होती. इथे आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. रत्नेश गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहे. आपण पाहिलं तर 3 षटकांचा खेळ देखील संपतोय. अद्याप आपण पाहिलं तर धावसंख्या 34 फलकावरती लागते. अर्थातच सामना जिंकण्यासाठी 7 धावांची गरज आहे. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 7 धावांची गरज. यानंतर होणारा आपण पाहिलं तर एक मोठा मॅच क्रीडा रसिकांना आपल्या भेटीसाठी येतोय. सुधी स्पोर्ट्स मार्कंडी प्रतिस्पर्धी संघ TWJ गुहागर. एक मोठी लढत एक मोठा मॅच आहे. रत्नेशचा लेफ्ट राऊंड विकेटचा पहिला चेंडू आहे. इथं आपण पाहिलं तर एक चांगला फटका आहे कारण वाईट यॉर्करच्या चेंडूला दिशा दिले. नक्कीच डीप काव कॉर्नरच्या कट्ट्यात एकरी धावसंख्या वाढते. स्थिती आपण पाहिलं तर 35 धावा फलकावरती लागते. 2 गडी बाद 41 धावांचा पाठलाग करताना चांगलं 1 धावांचा पाठलाग केला जातो. ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती अर्थातच आई बाळजाई माणगाव संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये गोलंदाजी फलंदाजी मध्ये चांगली कामगिरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर वाईट अर्थातच पंचमच्या दिशेने वळतायत. मिक्स्टर एक्स्ट्रा धावसंख्या 1 निवडते. स्थिती पण पाहिली तर 41 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 4 धावसंख्या आपण पाहिली तर 36. शेवटच्या अंतिम दिवशी तमाम क्रीडा संघाची गर्दी देखील आपण पाहतोय आणि स्लोवन स्वरूपाचा चेंडू होता आणि तितकाच दर्जेदार फटका लॉफ्टेड स्वरूपाचा फटका लॉंग ऑफच्या पट्ट्यात चेंडूला पण येताना पाहतोय. धावसंख्या पुन्हा एकदा आपण पाहिलं तर सेन्सेबल क्रिकेट आहे कारण ठाऊक आहे आई बाळजाई माणगाव संघाला की आपण विजयाच्या समीप जातोय. इथे सिंगल डबल्स देखील महत्वाचे आहेत. आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्को सज्ज होते. रत्नेशचा पुढचा चेंडू लेफ्ट हँड राऊंड विकेटचा उलटा स्वरूपाचा चेंडू आहे आणि आपण पाहिलं तर ज्या प्रकारची फलंदाजी आहे अर्थातच सेन्सेबल क्रिकेट आहे. कोणत्या प्रकारचं आक्रमण केलं जात नाही त्यांना देखील ठाऊक आहे कारण 41 धावांचं सोपं उद्दिष्ट आहे. धावसंख्या आपण पाहिली तर अर्थात षटक क्रमांक 4 2 गडी बाद 38 धावा. अद्याप 3 धावांची गरज आहे मित्रांनो. यानंतर सेमीफायनल क्रमांक 2 दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक देखील झालाय.
आणि अर्थात एक मोठी लढत मोठा मॅच आपल्या भेटीसाठी येतोय. रत्नेश लेफ्ट हँड राऊंडर विकेट समान आहे. पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू आहे. पुन्हा एकदा सिंगल. या षटकामध्ये आपण पाहिलं तर एक इथं आपण पाहिलं तर धावसंख्या 39 धावा फलकावरती लागतात. अर्थातच 2 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. आपण पाहतोय फ्रेंडशिप ट्रॉफी 2022 स्पर्धेचा आजचा शेवटचा आणि अंतिम दिवस आहे. अंतिम क्षणांच्या दिशेने मित्रांनो आपण जातोय. कारण अर्थात ज्या प्रकारच्या धावांचा पाठलाग केला जातोय मामा भांजे संघाकडून विजयाच्या समीप जाताना आपण पाहतोय. आखूट टप्प्याचा चेंडू आहे आणि सामना संपवलाय महेंद्रसिंग धोनीच्या स्टाईलने. अप्रतिम फटका आहे. चेंडू जातो सीमारेखा पार. उत्तुंग फ्रेंडशिप षटकार आणि सामना देखील जिंकलाय मामा भांजे संघाने. हार्दिक अभिनंदन. वेल डन. आणि या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच अर्थात आपण पाहिलं तर फ्रेंडशिप ट्रॉफी 2022च्या माध्यमातून रोख रुपये 1000 आणि अर्थात या सामन्यात ज्याने अष्टपैलू कामगिरी केली आणि पहिल्या दिवसापासून ज्याने क्रीडा रसिकांची मनं जिंकलेत. अर्थात गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर